म्हटलं यूट्यूब फॅमिली लोणचं. मग हे आहे गावाकडचं लोणचं आणि ते कसं बनवायचं बघा. आता कसंही लोणचं असं जेवण जर जेवणासोबत जर असं लोणचं असेल तुमच्यासोबत तर बघा तुमचं जेवण नक्की दुप्पट होणार. आणि तर चला आता अशा लोणचे बनवायची पद्धत आणि प्रोसेस आपण स्टेप बाय स्टेपने बघणारच आहोत. तर कसं झालं लोणचं आपलं लय भारी सुटलं ना तुमच्या तोंडाला पाणी. पण मग असं लोणचं बनवायचं कसं तर ते तुम्हाला आता मी शिकवणार आहे, ते पण माझ्या पद्धतीनं. आणि तुमच्याकडे काही वेगळं असलं तर ते मला सुद्धा सांगा ना. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तेव्हा तुम्हाला कळेल गावाचं विलेजसुद्धा आणि गावाकडचं लोणचं पण. तर बघा आता मी माझी सिक्रेट रेसिपी तुमच्यासोबत आज शेअर केलेली आहे. तर आपण अशा झाडाच्या कैऱ्या तोडल्या आणि डायरेक्ट टाकीच्या पाण्यातसुद्धा टाकल्या. पण टाकीच्या पाण्यात काही आपण एवढ्या सगळ्या कैऱ्या टाकू शकत नाही. मग आपण काय केलं, एक बॅग भरलेलो कैऱ्यांची आणि सगळ्या कैऱ्या झाडाखालीची बॅग भरली. मग दारापुढे झाड आहे पण मग घरात घ्यायला काहीतरी लागणंच. मग काय केलं, पिशवी कैऱ्या घेतल्या आणि ह्या कैऱ्यांना 30 नग आहे बरं का. किलोवर नाही घरच्या होत्या. मग नगावर तुम्हाला सांगते हे 30 कैरीचं लोणचं बनवायचं कसं. तर आता बघा हा चिक आलेला आहे कैरीला. तो कैरीचा चिक निघण्यासाठी काय केलेला आहे, आता रात्रभर कैरी आपल्याला पाण्यात ठेवायची आहे. तर बघा आता काय करायचं आहे, माझा हा छोटा मुलगा बघा मला मदत करतोय कामात. मम्मी मी कैऱ्या धुवून देतो, तुला लोणचं पटकन बनव. याला मला 8 दिवस लागलेले बघा. लोणचीची प्रोसेस खूप मोठी होती. ही व्हिडिओ तर मग 5-1 मिनिटात तयार केला आहे, पण लोणचं बनवायला 8 दिवस लागलेले आहे. शनिवारी फोडलं, शनिवारीच लोणचं बनवलं आणि आज रविवार आहे, तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा आता लोणच्याची अशा सगळ्या कैऱ्या आम्ही हाताने धुवून घेतल्या आणि हे पाणी टाकून परत दुसरं पाणीच टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. पण घरच्या मी एकदा टाकीत धुतलेले, तुम्ही ते बघितलं होतं, त्याच्यामुळे मी काही हे पाणी बदलावणार नाही. आता आपल्या कैऱ्या स्वच्छ धुवून मग आपल्याला काय करायचं आहे, रात्रभर पाण्यात ठेवायचं. आता रात्रभर पाण्यात ठेवून आता साईडला आपण टोकरीत ठेवणार आहे, पण आपल्याला एका कापडावर टाकून सुकून घ्यायचं आहे. तर बघा आता रात्रभर पाण्यात ठेवल्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळीच काय करायचं आहे, आता एक 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 कैरी करून आपल्याला सुकून घ्यायची आहे. तर कैरीचा कलरसुद्धा चेंज झालेला आहे, ते सुद्धा तुम्हाला दिसतच असं. आता कडकपणा आलेला आहे कैरीला. तर बघा ही कैरी आहे गावरान आंब्याची कैरी आहे आणि आंबट लोणच्याची कैरी आहे. तर गावरान कैरी घेतलेली आहे लोणचं करण्यासाठी आणि ती अगोदरच आंबट आहे. हे आमच्या आवडीने मला कैरी हा आहे लोणचं फोडण्याचा आडकित्ता. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही जो कोणी तुमच्या आसपास गावात जो कोणी माणूस असेल त्याच्याकडून कैऱ्या फोडून घ्या. आडकित्त्याच्या साह्याने आमचाच घरचा आडकित्ता आहे. आणि हे बघा ही लोणच्याची बरणी आहे, पण सध्या आता रिकामीच आहे. मी तुम्हाला तेच सांगते, काहीच नाही बरणीत, तुम्हाला सुद्धा दिसणार नाही, त्यामुळे मोकळीच बरणी आहे. अजून तर आपलं लोणचं खूप लांब आहे नाही का, पण तुम्हाला मध्ये मध्ये मी ते व्हिडिओ दाखवलेले आहे. आता बघा असं हळद मीठ कसं लावायचं आणि कैरी कसं बनवायचं लोणचं पण ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणारच आहे. किती कडक लोणचं बनवायचं होतं मला, क्रिस्पी लोणचं तयार करायचं होतं. वाव यम्मी. बघा आलाय लोणच्याचा मध्येच व्हिडिओ. तर बघा आता आमच्या आवनी कैऱ्या फोडून दिल्या. त्यानंतर आपण काय केलं तुम्हाला सांगते मी. कैऱ्या फोडल्याच्या नंतर त्याच्यात जे कोयाचं बी असतंय ना, ते थोडं थोडं करून आपल्याला साईडला काढून घ्यायचं, एकदम क्लीन करायच्या आणि त्या पुसून बिसून सगळं क्लिअर केलं आणि मग आपण एका टोकरीत टाकून घेतलं. बघा तुम्हाला दाखवलंय, त्याच्यामधलं सगळं व्यवस्थित काढून घ्यायचं आहे. जे काही काहीच राहता काम नाही. एक एक करून मी कैरी कापडून पुसून घेतलेली आहे. ते काही तुम्हाला दाखवलेलं नाही बारकाईने. हे गावाकडचं लोणचं आहे. बघायच्यात हळद मीठ टाकली अंदाजे आणि ठेवून दिलं. हळद मीठ सुद्धा तुम्हाला विसरलेच मी दाखवायचं नाही का. काही नाही, 30 कैऱ्यासाठी मी ना अर्धा किलो जाड मीठ वापरलं बरं का. अर्धा किलो जाड मीठ आणि ना 150 ग्रॅम हळद टाकलेली आहे. याचं परफेक्ट प्रमाण आहे. आता आपण मसाले घेऊ लोणचे. हे 3 ते 4 दिवस ना आपण असंच टोकरीत ठेवलं आणि त्याचं पाणी काढून घेतलं. आता बघा लोणचं एकदम सुकलेलं आहे. आता काय घेतलेलं, हा आहे हिंगाचा खडा. हे काय घेतलेलं आहे खडा मसाला. हा आहे गोड ही लोणच्याची बरणी. बिडगी मिरची, लोणच्याचा मसाला, लोणच्याची जी डाळ असते मोहरीची डाळ म्हणतात तिला, ती पिवळी डाळसुद्धा घेतलेली आहे. आणि तर दुसरं कुठलंही कंटेंट घेतलेलं नाही. आणि हा आहे आपल्याला लोणच्याचा मसाला. तर लोणच्याचा मसाला तुम्हाला मार्केटमध्ये जा इझिली भेटून जाईल. आता आपल्या ह्या कैऱ्या 4 ते 5 दिवस त्या मिठाच्या पाण्यात होत्या. त्यानंतर काय केलं आपण माहिती का, लसूण घेतला. तर लसूण तर विसरलेच. आता ही नाईटची रेसिपी तुम्हाला दिसत असेल, त्याचा लाईट कसा कमी जास्त होतोय. तर बघा आता आणि आपलं रात्रभर मुरून ठेवायचं आहे लोणचं बरं का. तर हे सिक्रेट आहे या रेसिपीत, तुम्हाला माहीत नाही. आता सिक्रेट आता ह्या लसूण आपण फोडून घेतलेला ही डाळ. आता 1 किलो तेल लागणार आहे आपल्याला. ही लोणच्याची बरणी सध्या रिकामीच आहे, तुम्हाला माहीत आहे. कोळशीसुद्धा लागणार आहे. खूप मस्त रेसिपी आहे आणि खूप भारी लोणचं झालं आहे. मी बनवल्यापासून ना आत्ता सकाळी 3 ते 4 फोडी तशाच खाल्ल्यात. इतकं सुंदर आणि इतकं गोड तिखट आंबट तिन्ही चव मिक्स लोणचं आहे आणि कडक लोणचं केलेलं आहे बघा. लूजपणा नाही आणि 1 ते 2 वर्षभर इझिली टिकन न बुरशी. आता त्यासाठी काय केलं,
2 ते 3 दिवस हळद आणि मिठाच्याच पाण्यात आपल्याला लोणचं तसंच ठेवायचं आहे बुडून. तर का बरं तसं, तर का त्याने काय होतं, जर त्या पाण्यात ठेवलं ना तर लोणचं आवडायला सुरुवात होते. जुने लोक बघा, माझी आजी मला सांगायची की जर त्यामध्ये ठेवलं ना तू तर काय होतं, लोणचं आवडायला सुरुवात होते. खाली पसरून वाळू घालायचं नाही बरं का लोणचं कधीच. हे आहे 1 किलो तेल टाकून गरम करायला ठेवलेलं आहे. मोहरीच तेल घेतलेलं आहे. लोणच्याला मोहरीच तेल वापरतात. तुम्हाला सुद्धा माहीत होतं का नव्हतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता हा घेतलेला आहे तवा. तुम्ही म्हणता ना आता लोणचं करताना तवा का ठेवला आहे, तर तवा यासाठी ठेवलेला आहे बघा, किचनचा आपला पसारा मस्तपैकी. किचन काय आपलं, हा आहे हिंगाचा खडा. हिंगाचा खडा तेलात भाजून घ्यायचा असतो मग तो फोडून घ्यायचा असतो. हे तुम्हाला माहीत होतं का, हे सुद्धा मला सांगा. आणि आपला, मी आज तुम्हाला म्हणले नाही का चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. गावाकडचं व्हिलेज, गावाकडचं व्लॉग आणि देवाचे आमच्या गावात काय काय कार्यक्रम चालू असतात किंवा इतर काही गोष्टी जेवढं काय असतंय ना, मी सगळं तुमच्यासोबत शेअर करते. आता गावात आपली चालू आहे रामायणाची कथा, ती सुद्धा तुम्ही बघितला व्हिडिओ. आता त्याचा पण आपला लॉंग व्हिडिओ येणारच आहे. व्हिलेज स्टाईलमधला आपलं, तुम्ही कालच मी व्हिडिओ टाकला तर तो बघितला का नाही ते पण बघा. त्याच्यात सुद्धा कैऱ्या दाखवलेल्या आहे. कसं आहे मसाला, कसं आहे लोणचं, एकच नंबर. सुटलं आहे तोंडाला पाणी. आणि मी तर बघा रागच फोटोत काढला आहे असं वाटतंय तुम्हाला, पण राग नाही काढला आहे, असंच तुम्हाला दाखवायसाठी. आता आपली लोणचीची प्रोसेस स्टेप बाय स्टेपनी सुरुवात केली. आता आपण लसूण काय केला, त्या खलबत्त्यात कुटून घेतला, जास्त नाही त्याला प्रेस करायचं, हलक्या हातानेच उगाच 1-2 मिनटासाठी. आता हा हिंग चांगला तव्यावर फ्राय करून घेतला, म्हणजे परतून घेतला. आणि मग आपण बत्त्यात फोडून घेणार. गुळसुद्धा आपल्याला फोडायचा आहे बघा. अशी हिंग आपल्याला सगळं हिंगाचा खडा वापरायचा आहे, हिंग वापरायचा नाही. हिंगाचा खडा लगेच टाकून द्यायचा. तेल कडक गरम झालं, मग थोडंसं कोमट झाल्यावर आपण लसूण घातलेला आहे. त्यानंतर सर्व काही कंटेन असेल ते टाकून घ्या. फर्स्ट टाईम काय केलं आपण, कैऱ्या घरच्या झाडाच्या तोडल्या, त्यानंतर रात्रभर पाण्यात ठेवल्या. त्या झाल्यावर घरच्या आडकीतेने फोडून घेतल्या. फोडून झाल्यानंतर हळद मीठ लावलं आणि ते 3 ते 4 दिवस तसंच ठेवलं बरं का त्याच्यातच. आणि ते पाणी साईडला काढून घेतलं. त्यानंतर काय केलं आपण, ते सगळं झालेलं मिश्रण मग लसूण घेतला, लोणच्याचा मसाला घेतला, बिडगी मिरची पावडर घेतली, खडाई मसाला घेतले, हिंग खडा घेतला, लाल तिखट घेतलं आणि काय घेतलं, गूळसुद्धा घेतलेला आहे. गूळ करायचा आहे तिखट आंबट. आणि हे सर्व मिश्रण आपण यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे. त्यात सिक्रेट म्हणजे हिंगाचा खडा तुम्ही कधी टाकलेला आहे का, आणि जे हिंगाच्या खडाला तेल सुटलं होतं ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे. त्याने काय होतं माहिती का, लोणच्याला वेगळीच तरी तर येतेच आणि ना छान असा वास येतो. इकडं बघा आता आपलं लोणचं किती कडक तयार झालेलं आहे. तो बुरशी तर येणारच नाही बरं का, बुरशी यायचे चान्सेस नाही. तुम्हाला दिसत असतील किती कडक पण आलेलं आहे लोणचं, दिसतंय ते कडक झालेलं आहे. आणि हे आहे आपलं 1 किलो तेल. आता 30 कैऱ्यासाठी हे मिश्रण घेतलेलं आहे. किलोवर कैरी काय घेतली नाही मला नाही सांगणार, तुमच्या अंदाजे जर तुम्ही किलोवर आणली तर प्रमाण थोडंफार कमी जास्त करून घालून घ्या, किंवा नसेल तुम्हाला जमत तर डायरेक्ट 30 कैऱ्या आणा, अशा फोडून घ्या. आणि घरी काही फोडायचा प्रयोग करू नका, वेळीना काही कैरी फुटत नाही, अडकी त्याच साईनेच फोडायला ते. आणि आणखीन एक असे कोळसे गरम करायला ठेवायचे. आणि आपल्याला बुरशी न लागतं लोणचं टिकवायचं आहे, तर मग त्यासाठी करायचं काय, तर त्यासाठी काय करायचं, ही आहे लोणच्याची बरणी, तुम्हाला तर माहीतच आहे. तर लोणच्याची बरणीत काय करायचं आहे, कोळशाचा आहे ना स्मेल आपल्याला द्यायचा आहे, म्हणजे त्याने काय होतं, बुरशी येणार नाही आणि एकदम खमंग टेस्ट आपल्या लोणच्यात येणार आहे. तर चला आपण काय केलेलं आहे, ह्या बा आता धुरूच यायला सुरुवात झाला. आता कोळसा आपला तापलेला आहे ना, तसंच प्लेट ती जी वाटी आहे त्याच्यात ठेवायचं आहे. 5 मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण लोणच्यात थंड झालेलं तेल वातायला घेऊ आणि तोपर्यंत बरणी देखील आपलं चांगली मस्त होईल. आता बघा परत मी वर खाली करत आहे. मिठाचा तर कणभरसुद्धा मी वापर केलेला नाही, एकदम परफेक्ट, म्हणजे अर्धा किलो म्हणजे 500 ग्रॅम मीठ मी वापरलेलं आहे त्या 30 कैऱ्यांसाठी. आणि वरून एक सुद्धा मिठाचा खडक देखील टाकलेला नाही. हे बघ एकदम थंड मिश्रण झालेलं आहे आणि किती मस्त झालेलं आहे, किती भन्नाट कलर आलेला आहे ते सुद्धा तुम्हाला बघितलेलंच आहे. आणि आता आपल्याला टाकायचं आहे तेलचे प्रोसेस त्यामध्ये. आणि कसं वाटतंय तुम्हाला माझा व्हिडिओ, आणि मी सुद्धा स्वतः प्रॉपर त्यात काम करताना तुम्हाला दाखवलेलं. दरवेळेस मी माझा चेहरा हाईड करून दाखवत असते, आज तर मी माझ्या स्वतःच्या चेहऱ्यात दाखवलेला आहे. माझा चेहरा कसा वाटतोय आणि माझी रेसिपी कशी वाटते, ही दोन्ही गोष्टी मला कळवा बरं का नक्की. आता लोणचं टाकलं आणि तुम्ही म्हणता ना असं काय करताय वर खाली, तर असं का करते तुम्हाला माहिती आहे का, चमच्या साह्याने हलवलं जाणं सोपं नव्हतं. त्यासाठी तेल आणि जो मसाला आपण टाकला ते मिश्रण कसं करायचं, याला ना आपल्याला रात्रभर असंच ठेवायचं आहे. लोणच्याच्या बरणीचं काहीच काम आता सध्या ठेवलेलं नाही आपण.
आता दुसऱ्या दिवशी बघा, दुसऱ्या लुकमध्ये मी तुम्हाला दिसणारच आहे. 3 लुक दाखवलेले आहे. कैऱ्या तोडताना वेगळी साडी, लोणचं बनवताना वेगळी साडी आणि लोणचं भरताची वेगळी साडी. तर किती भारी वाटतं ना. कारण प्रोसेस काही एका दिवसाची नसते. दिसायला व्हिडिओ तुम्हाला अगदी वाटते 5-10 मिनटाचा, पण याच्या मागची मेहनत खूप मोठी असते बरं का. तर चला, आता आपलं लोणचं तयार झालं आहे. पण आता आपल्याला रात्रभर त्याला मुरून द्यायचं आहे, घाई करायची नाही लोणचं भरायची. तर आता असं लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता चमचा आणि आपलं झाकण जाऊ द्या, राहू द्या आता रात्रभर. आणि आता सकाळी आता तुम्हाला दाखवते लोणच्याची प्रोसेस परत एकदा. आता परत फोटो दाखवणार आहे. लोणच्याची भरण्या भरून झालेला आहे, पण लोणचं कसं भरायचं रात्र गेली. आता बघा, सकाळ झाली आणि आता आपली लोणच्याची प्रोसेस बाकी आहे. मला माहीत होतं. तर बघा, म्हणलं कसं झालं इकडे लोणचं. तर वाव, एकच नंबर. आता सगळं त्याला एकदम मुरलंय लोणचं. जसं आपण 8 दिवस भरवलं होतं आणि त्यानंतर 1 दिवस ठेवलं. ही ट्रिक तुम्हाला माहिती होते का? तुम्ही काय करता, लोणचं करता आणि लगेच मसाला टाकता आणि अर्धा-1 तासात लगेच असं बरणीत भरून ठेवतात. तसं नाही करायचं. रात्रभर त्या ज्या भांड्यात आहे ना, त्याच भांड्यात राहून द्यायचं. तेल मसाले एकदम हवेशीर ठेवायचं लोणचं आणि मग आपल्याला सुरुवात करायची आहे लोणचं भरायची. तर बघा, बरणीचा अंदाज नव्हता. आधी छोटी बरणी घेतली प्लॅस्टिकची, आता ही तर भरलीच होती. नंतर दुसरी घेतली. मग ही एकदम परफेक्ट दोन्ही भरण्या एकदम भरलेल्या आहे. 30 कैऱ्याचं वर्षभर, काय 2 वर्ष टिकणार लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आत्ता तुमच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे, मला माहीत आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या गावाकडचं लोणचं कसं वाटलं आणि कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. हे गावरान पद्धतीचं लोणचं बनवून दाखवलेलं आहे. गावरान कैऱ्यांचंच लोणचं आहे हे. घरगुती पद्धतीनं बनवलेलं आहे. एकदम प्रॉपर, कुठलीही जास्त कंटेन न वापरता एकदम घरच्या साहित्यात. तर बघा, गोड तिखट आंबट कशी चव आपल्या लोणच्याची. आहा, लई भारी. तर चला, आपलं आता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.